नमस्कार. महाराष्ट्रामधल्या फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय, परंतु हे वर्ष पूर्ण होताना राज्यामध्ये जवळपास 14,000 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागलेला आहे. म्हणजे एक प्रकारे ही नामुष्की आहे, परंतु सत्तेत आलेलं जे सरकार आहे ते असा दावा करते की आम्ही सत्ता घेतली तेव्हा आमच्यासमोर जे काही वाढून ठेवलं होतं ते आधीच्या सरकारचं पाप होतं. कारण 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि अपवाद जर मधल्या 4 वर्षाच्या युती सरकारचा बघितला त्याच्याही आधी सत्ता जी होती ती एक प्रकारे काँग्रेसचीच होती. त्यामुळं आपण सुरुवात करतोय आणि आपल्यासोबत खास पाहुणे आहेत पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, आणि आपण धांडोळा घेणार आहोत अर्ध्या तासामध्ये की काय परिस्थिती आहे राज्याची, आर्थिक असेल, राजकीय असेल, जे काय सुरू आहे त्याला कोण जबाबदार आहे. सर, स्वागत आहे. मी जसं म्हणालो की वर्ष पूर्ण होते, पण ही काही फारशी चांगली बातमी नाही आहे की 14,807 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावं लागणं. पण हे सरकार असं म्हणतंय की आम्हाला रिकामी तिजोरी तुमच्याकडून मिळाली आणि हे सगळं तुमचंच पाप आहे. तुम्हाला मान्य आहे का की काँग्रेस राष्ट्रवादीच्या गेल्या 15 वर्षाच्या सत्तेचा हा परिणाम आहे, हे अपयश तुमचं आहे? असं आहे की आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो गेली 5 वर्ष आणि विशेषतः मी मुख्यमंत्री असतानाची जवळपास 4.25 वर्ष अशाच प्रकारे गंभीर दुष्काळाची परिस्थितीचा सामना आम्ही केला. पण दुष्काळाची चाहूल लागल्याबरोबर आम्ही योग्य ती पावलं टाकली आणि विशेषतः आम्ही जलयुक्त गावचा जो कार्यक्रम सुरू केला होता आणि आम्ही ती योजना सुरू केली तर आम्ही गाजावाजा केला आणि गोष्ट खरी आहे. आता ती योजना आहे नाव बदलून पुढे नेली. मी अभिनंदन केलं सरकारचं की आमची चांगली योजना तुम्ही चालू ठेवली. तुम्हाला मान्य आहे की ही योजना चांगली आहे आणि आम्ही सुरू केली जे काही पाणी आता 24 टीएमसी पाणी आता साचलेलं आहे ते त्याचंच फळ आहे. म्हणजे तुम्ही जे सुरू केलं त्याचंच. ते टीएमसी वगैरे आकडे हे तज्ज्ञांना आपण विचारू किती आहेत ते, पण योजना चांगली आहे. जेवढे पैसे घालाल तेवढे जास्त बंधारे होतील. परंतु मला वाटतं की ही योजना 2 वर्षापूर्वी आम्ही सुरू केली होती. त्याचं उद्घाटन देखील आम्ही केलं होतं. त्यावेळी त्याचं नाव मी जलयुक्त ग्राम असं नाव दिलं होतं. आता त्याचं नाव बदलून ही योजना पुढे चालू ठेवली, चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्रयत्न केले या परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की दुष्काळ पडला आणि त्याचबरोबर दुहेरी मार म्हणजे शेतीमालाच्या किमती खाली गेल्या. आता या खाली गेल्या किमती या जाणून बुजून खाली आणण्यात आला असं माझा स्पष्ट आरोप आहे. कारण काय की आज देशामध्ये आपण जर पाहिलं तर 1,200 कोटी ग्राहक आहेत. प्रत्येकाला कुणाला ती साखर विकत घ्यावी लागते, कुणाला तेल विकत घ्यावं लागतं. काही जणांना परवडत नसेल तर ते कदाचित त्याच्या वाचून राहतात, पण किमान 100 लोक तरी बाजारात हे विकत घेतात, शेतीमाल विकत घेतात आणि उत्पादकही कमी असतात. त्यामुळे उत्पादकांना दाबून त्यांच्या किमती कमी ठेवून ग्राहकांना खुश करायचं हा या सरकारचा कार्यक्रम चाललेला. तुम्ही गंभीर आरोप करताय असं तुमचं म्हणणं की जाणीवपूर्वक हा आरोप मी विधानसभेत केलेला आहे की सरकारने चुकीची धोरणं राबवली. योग्य वेळी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारचा त्यामध्ये भाग आहे. आता त्यांनी काहीतरी दुष्काळ पडल्यानंतर इतक्या दिवसानंतर शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आज ग्रामीण भागामध्ये जो प्रक्षोभ आहे, तुम्ही कुठेही गेला किंवा सरकारबद्दल काय मतं ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये ते आपल्याला लक्षात येईल. आणि जरासा पाऊस पडला, परतीचा पाऊस, लगेच सरकार सुस्तावलं की आता दुष्काळ संपला. ही मानसिकता धोक्याची आहे. तुम्हाला असं वाटतं की हा जो दुष्काळ जाहीर केला त्याला उशीर झालाय? कारण सरकार तर म्हणते की आम्ही योग्य वेळी दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रश्न असा आहे की जाहीर करणं न करणं ह्यापेक्षा मदत काय मिळाली हे विचारलं पाहिजे. आज मदतीची कुठं घोषणा दिसत नाही, लोकांच्यापर्यंत मदत पोचत नाही. साधा टँकर सुरू करायचा असलं तर त्याची लाल फीत आडवी येते. आमच्या वेळेला मी टँकर सुरू करायचे अधिकार तहसीलदारांना दिले होते की कुणी तक्रार केली की आमच्या गावात पाणी नाही, तहसीलदार ठिकाणी जाऊन पाहणी करून ताबडतोब टँकर सुरू करायचे आदेश देत असे. जास्त व्यापक प्रश्नाकडे यायचे की हे सगळं खरं आहे, नैसर्गिक आपत्ती पण आहे, आपण मान्य करू की दुष्काळ आहे, पाऊस कमी पडलेला आहे, पण सिंचन अपेक्षित जे आपलं आहे 27%, आपली जी क्षमता आहे ती सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. म्हणजे इतकी वर्ष, मी जसं म्हटलं की 15 वर्ष तुमची सत्ता होती, 4 वर्षाचा 95 ते 99 अपवाद जर सोडला त्याच्या आधी होतं, हे का नाही झालं? म्हणजे का वारंवार दुष्काळ आपल्याला जाहीर करावा लागतो आणि पुन्हा हे जे असे खर्च म्हणजे चारा डेपो उघडा, चारा छावण्या, टँकर, हे जे वरवरचे उपाय आहेत त्याच्यात आपला प्रचंड पैसा खर्च होतो, तर मुळामध्येच हे जे सिंचन अपेक्षित आहे, अपेक्षित जेवढं आहे ते सुद्धा आपण का साध्य नाही करू शकतो? 27% जे तुम्ही उल्लेख केला ती महाराष्ट्राची एकूण सिंचन क्षमता आहे. आज आपले जे प्रचलित आकडे आहेत त्याप्रमाणे 18% सिंचन झालेलं आहे. 18%वरतीच पोहोचलो आपण. आपली काही चूक झालेली आहे, धोरणात्मक चुका झाल्या आहेत. धोरणात्मक चुका म्हणजे काय झालेल्या आहेत की आपण भरमसाठ कामं सुरू ठेवली.
आपल्याकडं किती किती पैसे उपलब्ध आहेत, आपलं बजेट किती आहे याचा विचार न करता कित्येक वेळेला सवंग लोकप्रियतेकरता किंवा लोकांना काहीतरी मदतीचा दिलासा दिला पाहिजे म्हणून धरण सुरू केलं, बांधकाम सुरू केलं. कित्येक वेळेला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा दबाव असेल आणि यामुळं काय झालं की पैसे भरपूर खर्च झाले पण काम पूर्ण झाले. ते तुम्ही प्रांजळपणे कबूल करता की चुका झाल्या? ह्यामुळंच आम्ही एक इरिगेशन डिपार्टमेंटला, सिंचनाला वस्तुस्थिती काय आहे, सद्यस्थिती अहवाल आम्ही मांडायला सांगितला आणि तो त्यामध्ये कोण सत्तेत होतं, कोणाचं, शेवटी काँग्रेसचं सरकार होतं आणि आता मंत्री कोण आहे काय हा विषय गौण आहे. जर आपल्याकडून जर काही धोरणामध्ये बदल करावा लागेल किंवा केला पाहिजे असं वाटलं तो काय बदल केला पाहिजे हे कळलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सिंचनाची सध्या परिस्थिती काय आहे जनतेसमोर मांडायचा प्रयत्न केला, ती मी मांडली. त्यातून आता सर्वांनीच बोध घेण्याची गरज आहे. दुसरं, जसं आपण आर्थिक ह्याच्यावरती बघितलं की एक आर्थिक अस्थिर्य दिसते का तुम्हाला? टॅक्स लावा लागलेला आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या वाढवायला लागलेल्या आहेत, एलबीटी रद्द केल्यामुळं ती सगळी तूट कशी भरून काढायची, हे सगळं आहे. तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही स्वतः अर्थतज्ञ पण राहिलेला आहात. हे पहिल्यांदा तिजोरी मोकळी होती, खडखडा झाला वगैरे, हे साफ चुकीचं आहे. कुठल्याही राज्याला, कुठल्याही देशाला कर्ज काढावं लागतं. त्यामुळं कर्ज काढणं ह्यामध्ये काहीच गैर नाही आहे. उलट तुमची जेवढी आर्थिक क्षमता असेल त्या मानानंच कर्ज काढावं. केंद्र सरकारचे निकष आहेत की तुमच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किंवा एकूण राज्याच्या उत्पन्नाच्या 24% जास्त कर्ज नसावं. महाराष्ट्र सरकारचं 18-19% कर्ज आहे. आता माझं चॅलेंज आहे सरकारला, कर्जाच्या डोंगराबद्दल बोलतात. आम्ही जेव्हा होतो तेवढं जेव्हा कर्ज होतं त्याच्यापेक्षा ₹1 तरी तुम्ही जर कमी जर कर्ज करून टाकलं तुम्ही राजकारण सोडून दे. दरवर्षी 10% कर्ज वाढतं कारण पेन्शन द्यावी लागते, इतर काही आपल्याला कर्ज काढले असतात त्या कर्जाचं व्याज द्यावं लागतं. त्यामुळे कर्ज कमी होत नाही, कर्ज वाढत जातं पण ती कर्ज फेडण्याची ताकद पण या सरकारची जी निर्माण पावलं करावी पडतायत, लागते. ती तुम्हाला योग्य दिशेने वाटतात का? आज टॅक्स आता चुका काय झाल्या मी सांगतो. सरकार कशा प्रकारे जनतेची फसवणूक करतोय. पूर्वी महाराष्ट्रामध्ये जकात होती आणि जकातीचं उत्पन्न महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या उत्पन्नाकरता आपण वापरत असू. नगरपालिकेची जकात काही दिवसापूर्वी पूर्ण केली आणि जकातीचा खूप जाच होतोय असं जेव्हा व्यापारी मंडळींनी मागणी केली तेव्हा आमच्या सरकारने त्यांच्या सांगण्यावरून स्थानिक संस्था कर म्हणजे लोकल बॉडी टॅक्स लावला. त्याचं वार्षिक उत्पन्न सरकारच्या निवेदनाप्रमाणेच 7,500 कोटी रुपये आहे. हा कर राज्याला मिळत होता. हा कर सरकारने रद्द केला. त्यामध्ये कुठला विचार होता, काय केला? तुमच्याही दिलं होतं की आम्ही एलबीटी रद्द करू, टोल रद्द करू. नाही, असं आहे की एलबीटी रद्द करू पण त्याचा पर्यायी शोधून रद्द करू. किंवा आम्ही काय होतो की एलबीटी मध्ये जर जाचक असेल तर शिथिल करू आणि त्यामध्ये आपण मार्ग काढू असं आमचं म्हणणं होतं. पण तो कर बंद झाला आता आणि त्यामुळं 7,500 कोटी आता राज्याच्या तिजोरीमध्ये द्यायची पाळी आलेली आहे. सरकारला ते पेलत नाहीये आणि म्हणून हा जो कर लावलेला आहे तो कर सर्व जनतेवर लावलेला आहे. फरक मी मुद्दाम या ठिकाणी करू इच्छितो की एलबीटी हा फक्त 25 महापालिकेमध्ये राहणारे आणि आपल्या श्रीमंतीप्रमाणे आपल्या ऐपतीप्रमाणे लोक कर देत होते. व्यापारी फक्त गोळा करून भरत होते, व्यापारी कर देत नव्हते. आता तो कर तुम्ही एकदम रद्द करून टाकला. पर्यायी कराची व्यवस्था करायला पाहिजे होती, ती केली नाही. आता राज्य सरकारच्या तिजोरीवर 7,500-8,000 कोटीचा बोजा पडलेला आहे. आता तुम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे पगार कसे देणार, कुठून आणणार? म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला काही पैसे दिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनामध्ये सांगितलं होतं की मी स्टॅम्प ड्युटी म्हणून पैसे देऊ. आज 21,000 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी राज्यात गोळा होते, का देत नाही? बरोबर. पण महापालिकेची स्वायत्तता, त्यांना जे महिन्याला पैसे मिळत होते ते आता मिळत नाही. धोक्यात आलेले. आता राज्य सरकारच्या तिजोरीतून मिळणार असल्यामुळं जेव्हा राज्याचं बजेट होईल किंवा ज्या ठिकाणी पुरवणी मागण्या होतील त्यावेळेला ते पैसे मिळतील. पण ते पूर्तता करण्याकरता हा 3600 कोटी रुपयाचा पहिला हप्ता कर वाढीचा सर्व जनतेवर महाराष्ट्राच्या लादला गेलाय. यामध्ये कुठलं अर्थकारण आहे? आणि हा माझा स्पष्ट आरोप आहे की हे 7,500 कोटी शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याकरता वापरायला पाहिजे होते. ते महापालिकेमध्ये राहणारे नागरिक जे कर देत होते. तक्रार कोणाची होती तर व्यापाऱ्यांची होती, नागरिकांची तक्रार नव्हती. नागरिक राज्याला कर देत होते, तो कर तुम्ही माफ केला. आता नोकरांचे पगार देण्याकरता तुम्हाला शेतकऱ्यांच्याकडे जे पैसे द्यायला पाहिजे होते ते वळून तुम्हाला आता महापालिकेत द्यायला लागतील. एका बाजूला स्वायत्तता गेलेली आहे, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, विकास कामं थांबलेली आहेत. बरोबर. आणि आपण गप्पा मारतोय स्मार्ट सिटीच्या,
पण हे मूलभूत व्यवस्थापन चुकलेलं आहे. टोलच्या बाबतीमध्ये देखील 3,000चा बोजा सरकारने सहन केलेला आहे. जर ताकद असेल तर जरूर आपण ते केलं पाहिजे, करा. पण तुम्ही कसे पैसे देणार? तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र आमच्याकडे पैसे नाहीत असं म्हणता, आणि आता बाकीच्या ह्या गोष्टींच्यावर तुम्ही कर माफ करताय. हे मला वाटतं आर्थिक नियोजन संपूर्णपणे कोलमडलं. आणि इतकं सगळं करून सुद्धा मुंबई पुणे जो टोल आहे तो रद्द केलेला नाही. मुंबईमधले जे 5 एंट्री पॉईंट्स आहेत ते नाही. कोल्हापूरकरांची सुद्धा टोलमधून मुक्तता नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही टोल मुक्ती सुद्धा एक प्रकारे वरवरची आणि अपुरी आहे? ह्या नुसत्या फसव्या घोषणा आहेत, आणि त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या नंतर काही जरी घोषणा केली तर ते मान्य करू आपण. ते आर्थिक नियोजन दिसत नाही. ज्याप्रमाणे एलबीटीच्या बाबतीमध्ये जनतेची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांचा विश्वासघात केलेला आहे, त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागतं. राजकीय स्थैर्याकडे आर्थिक तर तुम्ही स्थिती सांगितली की काय परिस्थिती आहे. राजकीय स्थैर्य म्हणजे आधीचं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीचं, ती पण 2 पायची शर्यत होती आणि तेव्हाही आपण बघितलं की कसं कुरबुरे असतात. आता लोकांना असं वाटतं की काय फरक पडला, शिवसेना भाजप आलं तोच म्हणजे मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. भाजप आहे मोठा पक्ष, परंतु शिवसेना ज्या पद्धतीनं गुलाम अलीचं प्रकरण असेल, कसुरींचा कार्यक्रम असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. तुम्हाला काय वाटतं गुणात्मक फरक? कारण तुम्ही पण हे सहन केलेलं आहे. तुमच्याबरोबर जेव्हा राष्ट्रवादी पक्ष होता तेव्हा कदाचित मतभेदाचे विषय वेगळे असतील, परंतु अस्थिरता जी होती आत्ता सुद्धा तुम्हाला असं दिसतंय की राजकीय अस्थिर्य आहे आणि सांगता येत नाही शिवसेना कधी पाठिंबा काढेल. कदाचित मुंबई महापालिकेच्या वेळी सुद्धा हे होऊ शकतं. आमच्याकडं आघाडी सरकारमध्ये काही वेगवेगळे मतं असायचे, पण एक आघाडी सरकारचा सिद्धांत नियम बहुतेक आम्ही पाळत होतो. अशा प्रकारे ज्या काही घोषणा होत्या की भाजपने सरकार सोडून द्यावं, भाजपने सरकारमधून निघून जावं आणि मग कोणाकडे शिवसेनेकडे सरकार द्यावं, किंवा हे सगळं अक्रस्थळेपर्यंत चाललेलं आहे, तो फक्त काही मंत्रिमंडळ मिळवण्याकरता, काही चांगली खाती मिळवण्याकरता आहे. तिकडे राजू शेट्टींचं आंदोलन सुरू होणार आहे. कधी सुरू होणार आहे? बिहार विधानसभेचा निकाल लागला की मंत्रिमंडळाचं विस्तार करणार असं गाजर दाखवलं गेले. तोपर्यंत वाट बघू, नाहीतर आम्ही आंदोलन करू, शेतकऱ्यांची मग आठवण आम्हाला होईल, तोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळाची वाट बघणार आहोत. अशा प्रकारचे सगळे आघाडी सरकार चाललेलं आहे. तर मला वाटतं की दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये काही घोषणा करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं फक्त ते एक अल्टिमेटम देतील, बाहेर पडणार नाही. आम्हाला योग्य ते मंत्रिपद द्या, एखादं उपमुख्यमंत्रीपद द्या, किंवा चांगली खाती द्या. चांगली खाती म्हणजे प्रशासन चांगलं करणार का, कशा करता खाती पाहिजेत, हा विषय आहे. त्यामुळे आपल्याला दिसून येईल की फक्त हे किमान या बाबतीत तरी शरद पवारांशी सहमत आहात. पवार जसं म्हणाले की हे सत्तेच्या गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत, हे काही सोडणार नाही. अगदी खरंय. पवार एकीकडे जरी म्हणत असले की आम्ही आता सत्तेत जाणार नाही, त्यांनी देऊ केला होता पाठिंबा जेव्हा निकाल लागले होते, तर तुम्ही भरोसा ठेवायला तयार आहात का? मला वाटतं की आता निवडणुकीची वक्तव्य ही मोदींनी आणि अमित शहानी स्वतः सांगितलेलं की हे निवडणुकीपुरते जुमले असतात, आणि त्यामुळे तो जुमला असेल. त्यांचे वैयक्तिक संबंध मधुर असावे त्यात काही, आणि कुणाच्या मध्ये संबंध वैयक्तिक असायला काही चांगले असायला काही वावग नाही. आपण त्यांची धोरणं स्वीकारतो का काय, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडून, पवारसाहेबांच्याकडून काही वक्तव्य झाली तर त्याचा काय अर्थ काढायचा? बुचकळ्यात पडला की नाही? म्हणजे हे जे काय संभ्रमाचं एक आम्ही बुचकळ्यात मुळात पहिल्यांदा निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवशी बुचकळ्यात पडलो. देशात जे चाललेलं आहे ते आता राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि अशा परिस्थितीमध्ये मोदींच्याकडून जे घडतंय, सुंदर सवंग लोकप्रियतेच्या घोषणा होत आहेत, अगदी लोकप्रिय घोषणा, कुणालाही त्याबद्दल आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. पण ती एकही घोषणा पूर्ण करण्याकरता काही पूर्वतयारी आहे का, काही प्लॅन आहे का, काही निधीची तरतूद आहे का? त्या नुसत्या पोकळ्या घोषणा आहेत. बरोबर. स्वच्छ भारताची घोषणा केली, पण एका गावामध्ये एक नवीन कचरा डेपो, पुण्याचं उदाहरण घ्या, कचरा डेपोच्या बद्दल काही पुढाकार घेतला जातोय का? काही नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्याकरता राज्य सरकारच्याकडून काय प्रयत्न होतोय का? नुसतं एका कोपऱ्यातला फोटो फ्रेम मधल्या एका कोपऱ्यातला कचरा त्या फोटो फ्रेमच्या बाहेर ढकलला की काम संपलं. तो शेवटी कचरा कुठं जातोय त्याचं आपण काही केलंय का? राज्यामध्ये म्हणजे परिस्थिती अशी आहे की तुम्ही जवळपास 4.5 वर्ष राज्य केलं, चांगल्या प्रकारे राज्य केलं, तुमची इमेज, तुमचा स्वच्छ कारभार लोकांना आवडला होता, परंतु सत्ता जातामध्ये तुम्हाला दूर केलं. आज असं आहे की अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील, चर्चा अशी की तुम्ही आमदार जरी असलं तरी दिल्लीतच जास्त दिसतात. तुम्हाला का राज्य काँग्रेसने असं बाजूला टाकले? नाही, 2 गोष्टी आहेत. दिल्लीत जास्त साफ खोट आहे, पण मी बहुतेक कराडलाच आहे आणि मुंबईलाही आहे.
आणि त्यामुळे मुंबई आणि कराडमध्ये मी निम्मा वेळ देतो. हे पण तुम्ही खुश आहात का? हा पक्षाचे प्रश्न विरोधक विचारतो. आता हा आरोप करतात की विरोधक नाही, नारायण राणे मध्ये असं म्हणाले की अधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये काँग्रेसच्या लोकांच्या भाषणामध्ये दमच नव्हता. अजित पवारांचंच भाषण मला आवडलं असं नारायण राणे, विरोधक नाही. हे काय आहे? म्हणजे अशोक चव्हाण किंवा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्या पद्धतीनं सगळा गाडा हाकतायत, प्रांजळपणे सांगा की हे तुम्हाला आता योग्य हा वाटतंय? आमचा पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे आणि या दोघांनाही जबाबदारी दिलेली आहे पक्षाची. आणि मी एक खरं मान्यच करावं लागेल की 15 वर्ष मी सत्तेत होतो आणि त्यामुळं विरोधी पक्षाची भूमिका निभावणं काही सोपं तुम्ही नाही. सक्रिय आहात, तुम्हाला बाजूला वगैरे पडल्यासारखं असं वाटत नाही? नाही, बाजूला कारण प्रश्न चित्र नाही असं आहे. दिसतंय की सगळी धुरा जी आहे ती विखे नाही, मी पाटलांची. असं आहे की मला जेव्हा विचारण्यात आलं विरोधी पक्ष नेत्याबद्दल तेव्हा मी स्वतः सांगितलं की मला आता 4.25 वर्ष सर्वोच्च सत्ता मिळालेली आहे. पुन्हा मी सांगायचं की नाही मलाच आणखी सत्ता पाहिजे, काही योग्य नाही आहे, आपण इतर कोणाला तरी निवडा, असं मी माझं स्वतः तिथे श्रेष्ठींना किंवा जे ऑब्झर्व्हर आलतो त्यांना सांगितलं होतं. कराडपासून दुरावलेलो होतो. ही एका दृष्टीनं मी आमदार म्हणून निवडून आल्यामुळे मला संधी मिळालेली आहे कराडशी पुन्हा कनेक्ट व्हायची. त्यामुळे कोणी काय बोलतं याबद्दल मी अजिबात काही विचार करत नाही. जेव्हा जी काही जबाबदारी माझ्यावर टाकली जाईल ती मी निश्चितपणे करेन. आत्ता कराडच्या लोकांनी माझ्यावर कराडचा आमदार म्हणून जबाबदारी टाकलेली आहे, ती मी निभावतो. शेवटी 2 महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही आता नुकतंच एक असं विधान केलं की राष्ट्रवादीला गृहमंत्री पद दिलं ही आमची चूक झाली. हे महत्त्वाचं विधान आहे. तुम्हाला असं का वाटतंय की मुख्यमंत्र्यांकडेच हे खातं असलं पाहिजे आणि जो मोठा पक्ष आहे त्याच्याकडेच ही चूक झाली गेल्या 15 वर्षामध्ये? आता मी त्याबद्दल खूप आधी मी मुख्यमंत्री झाल्यावरच विधान केलं होतं. त्याचा खूप गदारोळ देखील झाला होता, पण ते माझं प्रामाणिक मत होतं आणि ते बोलता बोलता त्याच्यात पुन्हा ते व्यक्त केलं. मला त्यामध्ये विशेष काही अधोरेखित करायचं नव्हतं. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आघाडी सरकार स्थापन केले गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडं किंवा मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याकडे गृहमंत्री पद राहिलेलं आहे. मला असं वाटलं की बा हे सरकार चालताना आज मुख्यमंत्र्याच्या पदामध्ये एक गृहमंत्री पद नसणं हे स्थैर्याच्या दृष्टीने किंवा इतर सर्व दृष्टीने योग्य नाही आहे, हे माझं अजूनही मत आहे. जे काही एक काँग्रेस आणि या सगळ्या पक्षांचं एक पानिपत झालं गेल्या निवडणुकीमध्ये, तर काय असणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये? आक्रमक तुम्ही होणार आहात का? लोकांच्या प्रश्नावरती रस्त्यावरती तुम्ही उतरणार आहात का? जर इतकं सगळं वाढवून ठेवलं असेल, तुम्ही काय बघताय पुढे नजीकच्या काळामध्ये? आम्हाला काय बघायला मिळणार आहे काँग्रेसच्या या सगळ्या? तुम्ही 2 गोष्टी विचारल्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारबद्दल विचारलं. केंद्र सरकारला संपूर्ण बहुमत आहे. म्हणजे जिथं तर असं दिसतंय की कुठल्या मंत्रालयाकडे काही अधिकार नाहीत, सर्व अधिकार एकत्रित झालेले आहेत. राज्य अशा प्रकारे चालवणं शक्य असतं, पण केंद्र सरकार असं चालत नाही. मी केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळं काही ठराविक अधिकाऱ्यांच्या विश्वास बरोबर घेऊन राज्य करणं हे आता चाललेलं आहे. हे मला वाटतं यामध्ये बदल करावा लागेल. त्यामुळं केंद्र सरकारचं एक झालं तर ते मोदींना आपली स्टाईल बदलावी लागेल आणि त्यांना आज जे देशात चाललेलं आहे एक हिंदुत्वाच्या बद्दल जे वातावरण चाललं आहे ते अत्यंत गंभीर आहे. म्हणजे इतक्या गंभीर घटना घडतात आणि जे पंतप्रधान 5 मिनिटांमध्ये लगेच ट्विट करतात कुठल्याही किरकोळ गोष्टीबद्दल, ते याच्यावरती बोलत नाही. ह्या इतक्या महत्त्वाच्या घटनेबद्दल, त्यामध्ये किती माणसं मेली, काय मेली हा प्रश्न महत्त्वाचा नाही. पण आज एका राज्याचा मुख्यमंत्री आज अल्पसंख्याकांना धमकी देतो की तुम्हाला जर या देशाचे नागरिक म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला अमुक अटी मान्य कराव्या लागतील. हे आता हळूहळू कोणाच्या बद्दल करणार आहात? पूर्वी चर्चेवर हल्ले झाले, आता अल्पसंख्याक समाजाला अशा धमक्या दिल्या जातात. आज मोठी अल्पसंख्याक माणसं ज्यांनी समाजामध्ये खूप मोठं काम केलं त्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्यांना वाटतंय की आपण कुठेतरी काहीतरी अपराधी आहोत का काय, अशा प्रकारे भावना अशी का निर्माण झालेली आहे? जो देश, भारताची संकल्पना आम्ही जी गेल्या 68 वर्षात निर्माण केली त्याला कुठेतरी तडा चाललाय. आज आरक्षणाबद्दल जे वक्तव्य RSS कडून झालं त्याचा एक परिणाम द्यायचा, किती कोणी सफाई द्यायचा प्रयत्न केला तरी लोकांच्या मनात धास्ती आहे की जेव्हा भाजपकडे संपूर्ण बहुमत राज्यसभेसह येईल किंवा आणखी राज्य त्यांच्या आधिपत्याखाली येतील तेव्हा मग काय होईल? आज महाराष्ट्रात काय झालं आपण पाहिलेलं आहे. कुणी काय खावं, कुणी कशा प्रकारे आपल्या धर्माचं पालन करावं, जम्मू काश्मीरचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातला प्रश्न असेल, आपण बोलतोय आज एका बाजूला मेक इन इंडियाची घोषणा होती, पण अशा प्रकारचे वर्तणूक जर देशात होणार असेल आणि पंतप्रधानांच्याकडून एक नकळत न बोलता जर समर्थन होणार असेल तर येतील का लोक बाहेरच्या देशातील? आणि महाराष्ट्राची परिस्थिती फार गंभीर आहे. आज महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यामध्ये सुसंवाद दिसत नाही. तिथं मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होण्याची शर्यत अजून काही थांबलेली नाही. मंत्री एकमेकाच्या बद्दल
काही आदरभावनेनं बोलत नाहीत. आणि अर्थकारणामध्ये तर आपण पाहिलं की सवंगन लोकप्रियतेकरता अर्थव्यवस्था ढासळायला लागलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सरकारला तर या सरकारकडून तर आम्हाला अपेक्षा तर आमच्या काही नव्हत्याच, पण आज एक कारण सांगता येईल की आमच्याकडे बहुमत नाही आहे म्हणून आम्हाला काही, पण आज मोदींच्याकडे तर बहुमत आहे. आणि मला वाटतं की आज मित्रपक्षाला विश्वासात घेऊन त्यांना काही देवाणघेवाण करायची असेल ते खात्याबदल करून आज लोकांचं लक्ष या वादाकडे न ठेवता, आणि ज्या वेळेला शिवसेना जरी किती मोठा मित्रपक्ष असेल, जेव्हा कायदा हातात घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी जे दोषी असतील त्यांना कडक शासन केलंच पाहिजे. मग त्याकरता सरकार पणाला लागलं तरी हरकत नाही, पण त्यामुळे बिलकुल गय करता कामा नये. पण आज बोटशेपी भूमिका घेताना सरकार दिसतं. बरोबर. सर धन्यवाद, तुम्ही विस्तृतपणे तुमची मतं मांडलीत. आज या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूयात. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IDNews.